सामनातून राज ठाकरे यांना पुन्हा युतीची साथ, संभ्रम नको, युती गरजेची, सामनातून टाळी, तर विरोधकांवरही निशाणा। इगतपुरीमध्ये उद्यापासून 3 दिवस मनसेचं शिबिर, आगामी निवडणुकीच्या तयारीबाबत राज ठाकरे मार्गदर्शन करणार। विरारमध्ये परप्रांतीय रिक्षा चालकाची मुजोरी, मराठी बोलण्यावरून तरुणाशी वाद, मनसे आणि शिवसेनेनं दिला चोप। ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना राज्यसभेची खासदारकी, राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून नियुक्ती, लोकसभा निवडणूक हरल्यानंतर राज्यसभेवर संधी। मंत्री संजय शिरसाट आणि संजय गायकवाड यांना शिंदेंकडून कडक समज, नोटा आणि मारहाणीच्या प्रकरणाची गंभीर दखल, प्रतिमा मलिन करणारे वर्तन खपवून घेणार नाही, शिंदेंचा इशारा। जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्यावरून गोंधळ, शशिकांत शिंदे यांच्याकडून सावध प्रतिक्रिया, तर आव्हाड यांच्याकडून खंडन। भाजपाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षावर आज चर्चा होणार, कुणाला संधी मिळणार याकडे लक्ष, महिला पदाधिकाऱ्यांची नावही आघाडीवर। पुण्यातील हिंजवडीमध्ये अजित पवार यांचा पाहणी दौरा, आयटी पार्कच्या समस्या आणि मेट्रोच्या कामाचा अजित पवार यांच्याकडून आढावा, अतिक्रमणावरून अजित पवार भडकले। बीडच्या माजलगावमधील निपाणी टाकळीच्या उपसरपंचाला मारहाण, लक्ष्मण चव्हाण यांना झालेल्या भर रस्त्यातील मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल, बोगस कामं दाखवून बिलं काढण्याला विरोध केल्यानं ही मारहाण। लातूर महानगरपालिकेची आजपासून अतिक्रमण हटव मोहीम, आज बुलडोझर कारवाईला सुरुवात होणार, अनेकांचं मोठं नुकसान होणार। जुन्या मुंबई पुणे महामार्गावर भीषण अपघात, 2 महिलांचा यामध्ये जागीच मृत्यू, खोपोलीजवळ बोरघाटात झालेल्या अपघातात 4 जण जखमी। रुग्णवाहिका नसल्यानं महिलेची रस्त्यावर प्रसूती, नांदेडच्या मुखेड तालुक्यातील मेथी गावातला हा प्रकार, प्रशासनाविरोधात संताप व्यक्त। पुढील 5 दिवस पावसाची विश्रांती, हवामान खात्याचा वर्तवला अंदाज, काही ठिकाणी तुरळक सरी पडण्याचीही शक्यता। मराठवाडा आणि विदर्भात काही जिल्ह्यात अजूनही पावसाची दडी कायम, पेरण्या रखडलेल्याच, आधी पेरण्या केलेल्यांवर दुबार पेरणीचं संकट। कोकणात अनोख्या नांगरणी स्पर्धेचा थरार, स्पर्धेमध्ये अनेक बैलजोड्या सहभागी, स्पर्धा पाहण्यासाठी हजारोंची गर्दी। रविवारमुळे भावली धबधबा परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी, खबरदारीसाठी इगतपुरी पोलिसांची विविध पथकं तैनात, हुल्लडबाज आणि मद्यपी पर्यटकांवर कारवाई होणार। सुट्टीला लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी, पवना डॅमवर पावसाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची रीघ, धोक्याच्या ठिकाणी खबरदारी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। गोवा सोलापूर विमान अचानक रद्द, प्रवाशांमध्ये संतापाची लाट, तांत्रिक कारणामुळे विमान रद्द झाल्याची कंपनीची माहिती। यंदाच्या नवरात्रीत नवी मुंबई विमानतळाचं टेक ऑफ होणार, 30 सप्टेंबरपर्यंत सुरू होणार विमानतळ, विमानतळावरील सर्व वाहनं इलेक्ट्रिक असणार। अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती, इंधन पुरवठा बंद केल्यानं 2ही इंजिन हवेत निकामी, पायलटमधील झालेल्या चर्चेवरून नव्या संशयाला बळ। तामिळनाडूतील तिरुवल्लूर रेल्वे स्थानकाजवळ मालवाहू गाडीला आग, अग्निशमन आणि बचाव पथकाकडून आग नियंत्रणात, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। दिल्लीमध्ये फुटपाथवर झोपलेल्या 5 जणांना कारनं चिरडलं, मद्यधुंद ऑडी चालक पोलिसांच्या ताब्यात, सर्व मृत राजस्थानचे रहिवासी असल्याची माहिती। 8वा वेतन आयोग 2027 मध्ये लागू होण्याची शक्यता, वेतन आणि पेन्शन 30 ते 34% वाढवण्याची शक्यता, अंतिम मंजुरीपूर्वी केंद्राकडून आढावा। तिसऱ्या कसोटीमध्ये भारत आणि इंग्लंडमध्ये अटीतटीची लढत, दुसरा डाव निर्णायक ठरणार, मालिकेमध्ये आतापर्यंत 1-1 ची बरोबरी।